आयुष्य बदलतील असे अनमोल विचार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये स्किप करू नका. जेव्हा स्वतःला सगळ्यांपासून दूर केलं तेव्हा माहीत झालं की आपण कोणासाठीही खास नव्हतो. कोणीतरी विचारलं, वजन वाढलं तर काय करावं? शरीराचं वाढलं तर व्यायाम करावा, मनाचं वाढलं तर ध्यानधारणा करावी आणि धनाचं वाढलं तर दानधर्म करावा. वाईट परिस्थितीत मन बदलणारी माणसं नकोत, तर वाईट परिस्थितीत मनस्थिती बदलणारी माणसं जोडा. आयुष्यात आपल्याला कधीच काहीच कमी पडणार नाही. हुशार व्यक्ती तीच असते जिच्याकडे बोलायला भरपूर असतं, पण फाजील बडबड करणाऱ्या माणसांसमोर ती अगदी शांत असते. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या माणसांना आयुष्यभर नीट जपलं पाहिजे. काय सांगता येतं, ही अनमोल संपत्ती आयुष्यातून एकदा निघून गेली की परत मिळेल की नाही. ज्यांच्या विचारात आपण वेळ घालवतो त्यांच्या विचारात आपण आहोत की नाही हे मनास पक्क ठाऊक असायला हवं. आपल्याशिवाय जे आनंदी आहेत त्यांच्यासाठी आपण जास्त भावूक कधीच नसावं. आयुष्यात स्वतःची इतकी सवय लावा की कोणी आपल्याशी बोलायला नसेल तरी स्वतःला आपला मित्र बनवून जगता आलं पाहिजे. पुढे जाणाऱ्याला वाट द्या, मागे पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या. आयुष्यभर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. दुनिया अशा वळणावर आली आहे की ज्याला तुम्ही अडचणीच्या वेळी मदत केली तोच नंतर पाठीमागून वार करतो. म्हणून मदत करताना 10 वेळा विचार करा की आपण कोणाला मदत करतोय. आयुष्य कधी कधी आपल्याला त्या वळणावर उभं करतं जिथे इच्छा तर मरायची असते, पण मजबुरीने जगावं लागतं. काहींवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्षही केलं पाहिजे. तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. कोणी कितीही माणुसकीचं उदाहरण दिलं तरी सत्य एकच असतं, इथे कोणीच कोणाचं नसतं. झोपेवर माणसाला तेव्हाच प्रेम होतं जेव्हा माणूस अतिविचाराने थकलेला असतो, दमलेला असतो. कचऱ्यात पडलेल्या भाकरीने शिकवलं, पोट भरल्यावर माणूस आपली लायकी विसरतो. तो स्वतः काय होता आणि काय झाला हे विसरतो. इच्छा नसतानाही कधीकधी परिस्थितीनुसार आयुष्याचा प्रवास बदलावा लागतो. जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा माणूस शांत तरी होतो, नाहीतर मुका तरी होतो. कारण विश्वासघात करणारे नेहमीच आपलेच लोक असतात. कटू आहे पण सत्य आहे. नातं ते स्वीकारा ज्याला कोणत्याही परिस्थितीत जपण्याची तुमच्यात ताकद असेल, तुमची तयारी असेल. समोरच्याला आपण कुठल्याही आशेवर ठेवू नये. जे नातं आपण जपू शकत नाही ते अगोदरच स्वीकारायला नको. कोणाचं आयुष्य म्हणजे खेळ नाही, तुमच्या मूडनुसार तुम्ही खेळायला. माणसाचा विश्वास तर एका व्यक्तीने तोडलेला असतो, पण आता भीती मात्र सगळ्यांना सगळ्यांचीच वाटू लागलेली असते. नोकरी आपल्याला अशा वळणावर घेऊन जाते जिथे स्वतःच्याच घरी जाण्यासाठी दुसऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते. पुस्तकातील धड्यांपेक्षा आयुष्याला लागलेले घोडे जास्त अनुभव देतात, माणसाला जास्त प्रगल्भ बनवतात. प्रत्येक घराची सून ही सासू सासऱ्यांची म्हातारपणीची काठी असते, ना की मुलगा काठी असतो. आयुष्य कधी संपेल हे सांगू शकत नाही, त्यामुळे हसून खेळून जगून घ्या. मरण आले तरी आपलं आयुष्य जगायचं राहिलं असे वाटू नये. या जगात लोकांना वाईट गोष्टी सर्वात आधी दिसतात, फक्त त्या स्वतःच्या नसून दुसऱ्यांच्या दिसत असतात. आपली माणसं कधीच आपल्यात कमीपणा पाहत नाहीत आणि कमीपणा पाहणारी माणसं ही कधीच आपली होत नाहीत. हा जन्म, ही नाती पुन्हा नाहीत. म्हणून जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा.
दिसणारं जग आणि असलेलं जग यात असलेला फरक समजला की माणूस एकांतात जगतो, एकांतात रमतो, एकट्यात जगायला शिकतो. पैशाने हॉस्पिटल, गाड्या, मोठे बंगले, अगदी देवाचं दर्शनसुद्धा VIP मिळतं. पण शेवटची जागा स्मशानभूमी ती कधीच VIP मिळत नाही. तुमच्या आनंदात आणि दुःखात न बोलवता येणाऱ्या लोकांना कधीही विसरू नका. जवळचा माणूस परका होतो ना, तेव्हा आयुष्याची सगळी गणितच बिघडतात. दिवस जसा असेल तसा स्वीकारा. जास्त अपेक्षा ठेवल्या तर दुःख वाढतं, पण मनाला मोकळं ठेवलं तर छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद सापडतो. नागड्या सत्यासमोर भरजरी खोट्याचा टिकाव लागत नाही. काटकसरी माणूस गरिबी दाखवत श्रीमंत होतो, तर उधळा माणूस श्रीमंती दाखवत कधी गरीब होतो हे त्याचं त्याला देखील कळत नाही. समजून घेण्याची मानसिकता ज्याच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची कधीच गरज लागत नाही. बापापेक्षा पोरानं थोडं तरी वाकडं राहावं म्हणजे भावकी नादाला लागत नाही. प्रामाणिक आहे म्हणून अडचणीच्या वेळी देव स्वतः पाठीशी उभा राहतो. उगाचच कोणाच्याच हातापाया पडायची वेळ येऊ देत नाही. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्यालाच चांगली लागते ज्याचे कर्म चांगले असतात. माणसानं श्रीमंत व्हायलाच हवं, पैशाने आणि मनाने देखील. कधी कधी रक्ताची नाती सुद्धा खूप मोठी गंमत करतात. आपली वाईट वेळ सुरू असताना साथ अजिबात देत नाहीत, पण आपली वेळ चांगली आली की पैसा पाणी जवळ असला की आपण किती त्यांच्या जवळचे आहोत हे लोकांना पटवून देतात. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप मोठा फरक असतो. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतःचं सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी सुद्धा विसरून जातो. तुम्ही जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जगायला आयुष्य कमी पडेल, कारण लोकांच्या आवडी त्यांच्या गरजेनुसार बदलत असतात. तुमचं वाईट तेच लोक करतात ज्यांचं तुम्ही भलं केलेलं असतं. लाखात एक पण सत्य आहे. जो व्यक्ती सतत दुःखाचं रडगाणं गातो त्याच्या दाराशी आलेलं सुख बाहेरूनच परत जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.